4-5 दिवसापासून पुण्याच्या घाटमाथ्यावर जो आहे तो मुसळधार पाऊस जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच पार्श्वभूमीवर खरं तर प्रशासनाकडून खबरदारी जी आहे ती घेतली जाते। खरं तर काल मुळशी तालुक्यातल्या काही ठिकाणी धरण पडल्याची घटना जी आहे ती या पावसामुळे घडलेली होती आणि त्यानंतर प्रशासन जे आहे ते जागे झालेलं पाहायला मिळते आणि भोर तालुक्यातली जी दरड प्रवण क्षेत्र आहेत त्या गावांना तात्पुरते स्थलांतर जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात येते। खरं तर भोर तालुक्यातील धानवली हे जे गाव आहे ते दरड प्रवण क्षेत्राखाली येतं। या गावावर खरं तर रायरेश्वरचा एक मोठा कठडा जो आहे तो असल्यामुळं या गावातील गावकऱ्यांचे जवळपास 30 कुटुंबाचे जे आहे ते तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे। दारांबे गावात त्यांचे स्थलांतर जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जवळपास गावाचे 30 कुटुंब या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहेत। जवळपास 100 जण या गावातली या ठिकाणी खरं तर ठेवण्यात आलेले आहेत आणि यांची खावण्याची जेवण असेल, राहणं असेल आणि बाकीच्या सर्व गोष्टींची सोय जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत सर्कल ऑफिसर आहेत जे ही सगळी सोय बघताय। मॅडम, किती जण या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि कशा प्रकारे त्यांची सोय करण्यात आली? नमस्ते, मी मंडल अधिकारी रुपाली गायकवाड, मौजे निगुडगर। काल झालेल्या 25/7/2024 रोजी अतिवृष्टीमुळे दरड प्रवण क्षेत्रातील मौजे धानवली येथील काही लोकांना आम्ही धारांबे येथील मठामध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि माननीय प्राण साहेब व माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशावरून इथे त्यांचं स्थलांतरित केलेलं आहे। तसेच त्यांना एकूण 74 लोकांना आम्ही इथे स्थलांतरित केलेलं आहे। ठीक आहे, त्यांच्या आरोग्याची काळजी सुद्धा प्रशासनाकडून घेण्यात येते। आताच काय डॉक्टरनी काही जणांना ची तपासणी केलेली आहे, कशा प्रकारे तपासणी करण्यात येते काय? इथं खूप जणांना सर्दी, खोकला, ताप आहे, त्यांना मी औषध वगैरे दिले, बाकीचं काय त्यांची तपासणीवर करण्यात आलं। नक्कीच सर्व प्रकारची काळजी जी आहे ती खरं तर प्रशासनाकडे या नागरिकांची घेण्यात येते। आपल्यासोबत नागरिक सुद्धा आहे, कशी व्यवस्था केली? चांगली व्यवस्था केली का प्रशासनाने? तुमचे गाव दरडी खाली होतं, दरड कोसळण्याची धोका होता, आता तुमची व्यवस्था कशी केली प्रशासनाने? चांगली केली का? जेवण वगैरे व्यवस्थित मिळते का? वेळेवर मिळते का? नक्कीच या ठिकाणी खरं तर प्रशासनाने योग्य काळजी जी आहे ती खरं तर दानवली गावकऱ्यांची घेतलेली पाहायला मिळते आणि या सर्व गावकऱ्यांची सोय जी आहे ती या ठिकाणी एका मठात केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन चंद्रावत सह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।